नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. आपले बरेच दिवस झाले आपलं गोविंदाष्टक चालू आहे आणि भगवद्गीता तर चालूच आहे. भगवद्गीतेचा आपला 5वा अध्याय चालू आहे आणि गोविंदाष्टक स्तोत्र आपलं पुन्हा ते पण चालू आहे. तर आपण गोविंदाष्टकाचा 6वा श्लोक आज बघणार आहोत. 5 श्लोक आपण बघितले त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये. आज 6वा श्लोक आपण बघणार आहोत. आणि असं वाचायला खूप अवघड वाटतं, पण आपण व्हिडिओ जर बघाल तर अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण व्हिडिओ जरूर बघा आणि सोपं करून सांगितलं असल्यामुळं आपण जरूर लवकर त्याला शिकू शकतो. तर आपण सुरू करूया 6वा श्लोक. 6वा श्लोक आपण अर्थासहित बघून आणि मग नंतर पुन्हा 5 श्लोकांचे आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत. तर 6वा श्लोक बघूया आपण गोविंदाष्टकाचा. स्नानव्याकुलयोषितवस्त्र मुपादायागमुपारूढं व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तं निर्धूतद्वय शोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं सत्तामात्र शरीरं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. सत्तामात्र शरीरं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. आता याचा आपण फोडून बघूया. स्नानव्याकुल, स्नानव्याकुल, स्नानव्याकुल योषिद वस्त्र, स्नानव्याकुल योषिद वस्त्र, स्नानव्याकुल योषिद वस्त्र मुपादायाग मुपारूढं, मुपादायाग मुपारूढं. स्नानव्याकुल योषित वस्त्र मुपादायाग मुपारूढं, स्नानव्याकुल योषित वस्त्र मुपादायाग मुपारूढं. जवळजवळ 5 ते 6 शब्द केले बघा त्याचे. स्नानव्याकुल योषित वस्त्र मुपादायाग मुपारूढं. 4 शब्द जवळपास मी फोड केले. पूर्ण एक ओळ आहे. स्नानव्याकुल योषित वस्त्र मुपादायाग मुपारूढं. आपण काय केलं? स्नानव्याकुल योषित वस्त्र मुपादायाग मुपारूढं असे आपण त्याचे 4 शब्द केले. आणखी त्याच्या खालची ओळ बघूया आपण. व्यादितसन्ति, व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा, व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तं, ह्युपदातुमुपाकर्षन्तं. व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तं, व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तं, व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तं. 2 ओळी आपण तोडून म्हणायला शिकलो. पहिली ओळ काय? स्नानव्याकुल योषित वस्त्र मुपादायाग मुपारूढं व्यादितसन्ति रथदिग्वस्त्रा ह्युपदातुमुपाकर्षन्तं. ह्या 2 ओळी 6व्या श्लोकातल्या. आता तिसरी ओळ बघूया आपण. निर्धूतद्वय, निर्धूतद्वय शोकविमोहं, शोकविमोहं, निर्धूतद्वय शोकविमोहं, निर्धूतद्वय शोकविमोहं बुद्धं बुद्धे, बुद्धं बुद्धे रन्तस्थं,
निर्धूतद्वय शोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं निर्धूतद्वय शोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं निर्धूतद्वय शोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं. चौथी ओळ. सत्ता मात्र शरीरं प्रणमत सत्तामात्र शरीरं प्रणमत गोविंदं परमानंदम. सत्तामात्र शरीरं प्रणमत गोविंदम परमानंदम. प्रत्येक ओळीमध्ये आपण 4-4 शब्द तोडून घेतलेत. त्याच्यामुळे आपल्याला म्हणायला सोपं जातं आणि शिकायला सोपं जातं आणि शिकलं की आपण पूर्ण ओळ ती म्हणतोच मग. स्नानव्याकुलयोषितवस्त्रमुपादायागमुपारूढं व्यादितसन्ति रथदिगवस्त्रा ह्युपधातुमुपाकर्षन्तं निर्धूतद्वयशोकविमोहं बुद्धं बुद्धेरन्तस्थं सत्तामात्र शरीरं प्रणमत गोविंदं परमानंदम. बघा किती सोपं आहे ना. शिकायला खूप सोपं आहे, पण आपण शिकण्याचा प्रयत्न करत नाही. तर आपण आज 6वा श्लोक घेतला. आणखी आपण मागचे 5 पुन्हा एकदा घेऊया. मागचे 5 घेऊ आणि मग 6वा पुढच्या याच्यामध्ये आपण ॲड करू. मागचे 5 श्लोक आपण पूर्ण घेऊया. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोल मनायासं परमायासं मायाकल्पितनानाकार मणाकारं भुवनाकारं स्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं. मृत्स्नामत्सिंहेति यशोदा ताडनशैशवसन्त्रासं व्यादितवक्त्रालोकितलोका लोकचतुर्दशलोकालिं लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमणालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविंदं परमानंदं. त्रैविष्टपरिपुविरग्नं क्षितिभारग्नं भवरोगग्नं कैवल्यं नवनीताहार मनाहारं भुवनाहारं वैमल्यस्फुटचेतो वृत्तिविशेषा भासमणाभासं शैवं केवलशान्तं प्रणमत गोविंदं परमानंदं. गोपालं भूलीलाविग्रहगोपालं कुलगोपालं गोपीखेलन गोवर्धनधृतिलीला लालितगोपालं गोभिर्निगदितगोविन्दस्फुटनामानं बहुनामानं गोधिगोचरदूरं प्रणमत गोविंदं परमानंदं. गोपीमण्डलगोष्ठीभेदं भेदावस्थमभेदाभं शश्वतगोकुरनिर्धूतोद्धतधूलि दूसरसौभाग्यं श्रद्धाभक्तिगृहीतानन्दमचिन्त्यमचिन्तितसद्भावं चिन्तामणिमहिमानं प्रणमत गोविंदं परमानंदं. आपण 5 श्लोकांचं आज पुन्हा एकदा उच्चारण केलं आहे. म्हणजे असं सारखं म्हटलं तर आपल्याला पटकन चाल पण लक्षात राहते आणि शिकता पण येतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.